मालवणचा सांस्कृतिक आणि धार्मिक मानबिंदू म्हणजेच श्रीदेव रामेश्वराची पालखी. पालखी प्रत्येकाच्या दारा येते तेव्हा खूप सुंदररित्या आणि छानरित्या दर्शन भेटलं. खूप भारी वाटलं. मालवणचे ग्रामदैवत रामेश्वर तिची पालखी होती. त्या पालखीचे फुटेज घेतले. आता मला 30 सेकंडची लवकरात लवकर जाऊन व्हिडिओ बनवायची आणि व्हॉट्सअपला टाकायची. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या ब्लॉगिंगवर. कसे असतात सगळे? आज असा पाडव्याच्या दिवशी मालवणात असतात ती म्हणजे पालखी. मालवणची मुख्य धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेली ही पालखी असा. आता ही पालखी रामेश्वराच्या मंदिरातून सुरुवात जाता, ती आडवणातून बाहेर पडून दांडीमधून मोऱ्याचं धोंडो असं करत करत धक्क्यावर इकडची काळबादेवी असो पूर्ण मालवणचं अर्धो वर्षो घालून रामेश्वर मांडाकडे म्हणजे बाजारात येऊन थांबतली. आपण आता थंय जाऊन बघूया तिकडची तयारी कशी आहे, कारण मालवणात आजच्या दिवशी प्रचंड उत्साह असता. आपण आता नाही, आपण बघूया थंय कशी तयारी चालू आहे. सर्वात प्रथम सुरुवातीक दांडेश्वरावर आपण पोचलो. भले पालखी ही देऊळवाड्यातून रामेश्वराच्या मंदिराकडसून सुरुवात झाली, पण आपण जवळजवळ संध्याकाळ झालेली काळोख पडलेलो आणि आपण दांडी बीचकडे पोचलो. दांडेश्वराकडसून आपल्या पालखी गावली आणि आपण थंयसून सुरुवात केलो. माझे मित्र होते थंय वाटेत आपल्या गावले, जे सुरुवातीपासून पालखी वांगडा होते. प्रचंड भाविकांची गर्दी, उत्साहात भक्तिभावनेने लोक हे होती, नारळ ठेव होती रामेश्वराच्या नारायणाच्या पालखीक. आणि भक्तिभावाने नमस्कार करून 2 वर्षाचं जा काय संकट असता गेल्यानंतर एक आपल्या पूर्ण कुटुंबासाठी, घरासाठी, व्यवसायासाठी आणि पारंपरिकरित्या चालवत असलेले म्हणजे एखादा व्यावसायिक असा, देवाईक असा, तो त्याचो नारळ हो रामेश्वराच्या पालखीक लागाकच होयो. असे पण काही गोष्टी असतात जी त्यांची पुढची पिढी किंवा जे वडिलोपार्जी चालत असलेलं ही परंपरा आजची पिढी पुढे नेण्याचा प्रयत्न करता आणि पुढच्या पिढीपर्यंत ह्या पोचावा याच्यासाठी नक्कीच काही ना काहीतरी करत असता. याचा एक प्रतीक असा. त्यानंतर दांडेश्वरानंतर पुढचो जो पालखीचो मध्ये मध्ये खूप वेळा पालखी थांबली, पण पुढचा जो ठिकाण होता ता म्हणजे धक्का. आणि त्या धक्क्यानंतर डायरेक्ट काळबादेवीच्या मंदिरात. काळबादेवीच्या मंदिरात जवळजवळ 40 ते 45 मिनटा पालखी थांबली. तोपर्यंत आपण भरडार पोहोचलो. भरडाच्या दत्त मंदिरपासून आपण सुरुवात केलो. भरडाचा जो परिसर असा तरी नाकाबंदी होती एका बाजूसून, बाजारातल्या साईडीकसून. तरी भयंकर ते छोटी छोटी दुकानं होती, आईस्क्रीमची, भांड्यांची, पिपाणीवाली. जे लहान असताना अक्षरशः जत्रा जशी मंदिराच्या बाहेर भरता तशी ही अख्खा मालवण बाजार ह्या जत्रेच्या स्वरूपात आपल्या भोगूक गावला. आणि जसं मी लहान असल्यापासून बघत इले तर यंदा तसे काही लोकांची कामानिमित्त मुंबईत जे असत किंवा बाहेर खेळ असत त्यांना सुट्टे नव्हते, म्हणून त्या लोकांसाठी हो खास व्हिडिओ असा. काही जणांचे माका DMs इले, त्या DMsवरती मी हो खास व्हिडिओ बनवलाय तुमच्यासाठी. आणि खूप जणं वाटेत गावली जी वर्षभर माझे मित्रमंडळी हे जास्ती माझ्याशी पण बोलणत नाही, कारण प्रत्येकजण आपापल्या कामात असतं, व्यापात असतं. ती पण मंडळी आज आपल्याला भेटली आणि ही गर्दीत सगळं काही सांगून जाता. तसंच लहान मुलांनी केलेले किल्ले हे पण एक बघण्यासारखी गोष्ट होती. आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचं मालवणात किल्लो असा. आणि आपल्याक माहिती असा की दिवाळी म्हणल्यार आपण किल्ले करतो, तसेच मालवणच्या मुलांनी देखील किल्ले केलेले होते. आणि खूप मजा वाटली बघू की आपण जसे वाळूचे मातीचे किल्ले करतो तसे आता ओल्या मातीचे, चिकण मातीचे किंवा गणपती जसं बनवतात त्या मातीपासून बनवू लागले. आणि मालवणची एक खासियत असा ते म्हणजे मालवणच्या झाटी हॉस्पिटल, अमोल झाटी यांच्या हॉस्पिटलच्या बाजू एक देखावा केला जातात बाजारातल्या मंडळींकडसून. आणि छान सुंदर असं देखाव. आणि त्या देखाव्यात नुसतं देखावा नाही तर त्या देखाव्यातून काहीतरी एक उद्देश म्हणजे एक कथा घेतलेली होती, ती म्हणजे श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलतात. तर हा एकंदरीत संपूर्ण सिनेरिओ होतो असो.
आत्ता मुख्य बाजारपेठेत आहोत आणि मुख्य बाजारपेठेतले एक उद्योजक अजय जोशी आपल्याबरोबर आहेत. सो हे जे ही पालखी किंवा हा एकंदरीत पाडवा हा कसा वाटतो गेल्या 2 वर्षांपेक्षा आणि ह्या पाडव्यात काय फरक आहे? निश्चितच यावर्षीचा हा जो पाडवा आहे हा लोक उत्साही दिसत आहेत. म्हणजे अपेक्षा वाटत नव्हती पण खूपच लोक उत्साही दिसत आहेत. आणि करोना काळानंतरचा हा दुसरा मला वाटतं पाडवा आहे. गेल्या वर्षी पण झालेला, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्यावर्षी खूपच गर्दी आहे आणि लोकांत उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय. म्हणजे एकंदरीत हा पाडवा लोकांसाठी चांगला ठरलेला आहे आणि गर्दी प्रचंड आहे. पण प्रचंड आहे. प्रतिसाद आहे आपल्याला. आता तर अजूनही इथून फ्लो दिसतोय जाताना लोकांचा. म्हणजे माझ्या मते यावर्षी व्यापाऱ्यांच्या दृष्टीने पण हा पाडवा खूप महत्त्वाचा आहे आणि अजून आहे पुढे अजून काही काळ चालू राहणार आहे. डेफिनेटली ते चांगलं होईल त्यांच्या. रामेश्वराच्या मांडानंतर आता पालखी भरडावर पुन्हा निघाली. बाजारमार्गे भरड असो हो प्रवास होतो. भरडावरती अनेक भाविक वाट पाहत होते. त्यामुळे भरडावर आपण गेलो. भरडावर जी संख्या होती लोकांची, कारण बहुतेक जण ही आपल्या घराकडे पालखी येता दारातून जाता ही एक खूप मोठी पुण्याई असता किंवा आशीर्वाद असता आपण म्हणतो. सो त्यासाठी ही प्रचंड गर्दी होती. लोक घरातून बाहेर येऊन नारळ ठेवत होते, पेढे ठेवत होते, आशीर्वाद घेत होते आणि चांगल्या गोष्टीची सदिच्छा व्यक्त करत होते. आता मी भरडावर आलेलो आहे आणि आता भरडावरून पालखी गेली आणि आता एक ब्लॉगर मला भेटलेला आहे. हर्षद, आजची पालखी कशी होती, कशी वाटली तुला? आजची पालखी खूप छान होती आणि आजच्या पालखीला सुद्धा गर्दी पण भरपूर होती. आणि जेव्हा पालखी प्रत्येकाच्या दारा येते तेव्हा खूप सुंदररित्या आणि छानरित्या दर्शन भेटलं. खूप भारी वाटलं आणि रामेश्वराला प्रत्यक्षात बघितलं खूप बरं वाटलं. एवढंच सांगू इच्छा आजच्या ब्लॉग. आणि आजची खास अशी बात होती की इथूनच पालखी नुकतीच गेली आणि आम्हालाही दर्शन लाभलं पालखीचं. खूप बरं वाटलं. आणि हा प्रशांत जावकर. तर हो भरडचो संपूर्ण परिसर आणि एकंदरीत मालवणचा उत्साह हो यंदाच्या वर्षी फार वरच्या स्तरावर होतो. आता एक इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आपल्या बरोबर आहे. पण ते आज खयची रील केलं? आज भरपूर कॉन्टेंट गावलेलो आता. खयची केलं ती मग सांग. रील नाही, आज आपल्या मालवणचे ग्रामदैवत रामेश्वर तिची पालखी होती. त्या पालखीचे फुटेज घेतले. आता मला 30 सेकंदची लवकरात लवकर जाऊन व्हिडिओ बनवायची आणि व्हॉट्सअपला टाकायची. आतुरता असं सगळ्यांका आमका स्टेटसाक लावायचा. तो लवकरात लवकर रील कर. आणि कसं होतं तुझं एकंदरीत दिवाळीचो पाडव्याचो एक्सपिरियन्स कसं होतो? एकदम मस्त होतो. 2 वर्ष एकदम कोरोनानं वाट लावलेल्यांच्या, यावर्षी एकदम जरा मजा येईल. हो आणि आनंदात आम्ही साजरं केलं. सगळ्यांका हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. मंडळी, आता वाजले आहेत 12 आणि आपण जवळजवळ गेले 6 ते 7 तास मी बाहेर होते.
6 ते 7 तासात आपण भरपूर शूटिंग केलेलं असा. काही व्हिडिओज जे असतात ते माझ्या मित्रांनी माझ्यापर्यंत पोहोचवलेले असतात. कारण पालखी ही फक्त मालवणच्या वेगवेगळ्या ठिकाणी थांबून येता, म्हणजे 1-2 मिनटं एका जागेवर थांबली किंवा काळाबादेवीकडे जसं अर्धा तास ते जवळजवळ 45 मिनटं एवढं कालावधी ती थांबलेली. आणि भरडावर जरी तो अंतर छोटा असला तरी भरडावर नाही म्हणलास तरी एक अर्ध्या तासाचा ब्रेक पूर्ण पालखीने घेतलो. त्यामुळे अशा वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओज माझ्यापर्यंत माझ्या मित्रांनी पोचवलेले असतात. सगळ्यात आधी त्यांना थँक्यू. आणि आज भरपूर एन्जॉय केले. काही माका बंधना होती पालखीच्या जवळ जाऊची, तरी आपण मोस्ट ऑफ द टाईम पालखीबरोबरच होतो आणि खूप मजा येईल. आज 2 वर्षानंतर पुन्हा एकदा ती गर्दी बघू गावली, जी गर्दी बघूची आमका सवय असा लहानपणीपासून. आणि यंदा प्रचंड गर्दी होती. म्हणजे रामेश्वर मांडाकडे तर दरवर्षी असताच, पण मोऱ्याचं धोंडो दांडेश्वराचं मंदिर थंय प्रचंड गर्दी होती. आपण थंय गेलो तेव्हा आणि लोक वाट बघी होते. ते सरबता वाटा होते. जे लोक पालखी घेऊन होते ते दमलेले होते त्यांच्यासाठी. त्यामुळे पुन्हा एकदा मालवण शहर या सांस्कृतिक, धार्मिक आणि कलेच्या आपण बघितलं, चतुर्थी झाली, आता दिवाळी झाली, या सगळ्या गोष्टीमध्ये पुन्हा एकदा कोरोना आता बाजूक टाकून आपण ती आपली गती जी होती नॉर्मल मालवणचा आपल्या बघूचा होता तर आपण बघतो. आणि खूप मजा येईल. अख्खो दिवाळीचा सण आपण मस्त एन्जॉय केलं, म्हणजे नरक चतुर्दशीपासून ते आजपर्यंत. आणि हो व्लॉग तुमका कसो वाटलो तो नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि बंटी, हर्षद तुमका थँक्यू माझ्याबरोबर एक छोटंसं कलॅप केल्याबद्दल. आणि तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्यावा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्लॉगबद्दल. सायनिंग ऑफ. टेक केअर. बाय.